नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। याच्यामध्ये आपण गणित व बुद्धिमत्ताच्या अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे। आजचं आपलं लेक्चर हे 5वं लेक्चर आहे। जर याच्या अगोदरचे तुम्ही गणित व बुद्धिमत्ताचे आपले व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला काय करायचे पाहून घ्यायचे, ठीक आहे। मग या ठिकाणी बघा, आपला पहिला प्रश्न आहे, 560 मीटर लांबीची एक आगगाडी 72 किमी प्रति तास वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल असं विचारलंय। आता इथं आपल्याला काय विचारलंय, किती वेळ लागेल असं विचारलंय, म्हणजे आपल्याला काय विचारलंय, वेळ विचारलंय, ठीक आहे। मग या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो, रेल्वे हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं असं प्रकरण आहे आणि या प्रकरणाचा अभ्यास करीत असताना तुम्हाला मी फक्त एक सूत्र सांगतो, तेवढं सूत्र तुम्हाला काय करायचं, डोक्यामध्ये ठेवायचं। तेवढं सूत्र जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं तर या प्रकरणावरती कुठलाही प्रश्न विचारू द्या, कुठलाही प्रश्न विचारू द्या, तो त्या सूत्राने काय होणार, 100% सॉल्व्ह होणार। म्हणजे या प्रकरणामधले 90% गणित काय, 90% गणित काय तुम्ही फक्त एकाच सूत्राने सोडवू शकता, ठीक आहे। मग आज संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत। मग सूत्र पहा, एकदा सांगतो, लिहून घ्या। सूत्र काय असणार आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18। आता लक्षात घ्या, हे काय आपलं सूत्र आहे, नाहीतर लगेच एखादं पट्ट्या कमेंट करतो, सर 5/18 कुठून घेतले। अरे बाबा, हे कुठून घेतले तर हे आपल्या सूत्रामध्ये आहेत। मग सूत्र काय आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18, ठीक आहे। मग आता इथं जे आपल्याला गणित सांगितलंय याच्यातल्या किमती फक्त आपण काय करू, सूत्रामध्ये टाकू। मग अंतर म्हणजे काय, तर अंतर म्हणजे लांबी। मग ही लांबी कशाचीही असो, तुम्हाला गणितामध्ये जेवढ्या लांब्या दिल्या असतील त्या सगळ्या लांब्या कुठे घ्यायच्या, अंतरमध्ये। मग किती आहे अंतर किंवा लांबी, 560 मीटर, ठीक आहे। मग इथं घ्या 560, सॉरी बरोबर आहे 560 बरोबर काय, वेग, वेग किती दिलाय आपल्याला बघा, वेग दिलाय 72 किमी प्रति तास, ठीक आहे। मग ह्या 72 गुणिले वेळ, वेळ तर आपल्याला काढायची म्हटलं, वेळ काय घ्यावं लागेल, x गुणिले काय 5/18 आपले सूत्रातील जशास तसे। मग इथं गणित काय होईल बघा, 18 × 18, 18 चोक 72, काय राहिलं 4 गुणिले 5, म्हणजे गणित काय होईल 560 बरोबर 4 गुणिले 5 काय होईल 20, आणि हा x जशास तसा म्हणजे काय होईल 20x। 560 बरोबर किती 20x। मग हेच गणित आपलं कसं होईल, x बरोबर काय होईल 560 भागिले 20। आता हे कसं होईल सांगतो, हे 20 इथं काय आहेत, x सोबत गुणिले आहेत, हे जर बरोबरच्या अलीकडे आणलं तर गुणिलेचं काय होतं, भागिले होतं। बरोबरच्या अलीकडे आणलं किंवा बरोबरच्या पलीकडे नेलं गुणिलेचं काय होतं, भागिले होतं। मग इथं दोघांच्या मध्ये चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं, गुणिलेचं चिन्ह असतं। मग ते जर अलीकडे आलं तर काय होईल, भागिले होईल। मग काय होईल बघा, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल, 2 × 2 23 दुणे किती 56। मग आपलं या ठिकाणी उत्तर किती येईल, सॉरी 23 नाही 28 दुणे 56, ठीक आहे। 28 दुणे किती 56, मग आपलं उत्तर किती येईल 28 सेकंद। मग कुठे ऑप्शन 28 सेकंद, बघा आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 आहे 28 सेकंद। लक्षात येतंय, म्हणजे तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यासाठी त्या रेल्वेला किती वेळ लागेल, तर 28 सेकंद एवढा वेळ लागेल। लक्षात येतं मित्रांनो, खूप सिंपल आहे, खूप सोपं आहे, फक्त सूत्र तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 2 बघा, सेम तुम्हाला काय सांगितलं, या संपूर्ण प्रकरणाचं आपण काय घेतलंय, यावरतीच आधारित घेतलंय, ठीक आहे। एक रेल्वे 66 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एका मनुष्याला ती 15 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी किती। आता इथं काय विचारलंय, लांबी विचारलंय। पहिल्या गणितामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, वेळ विचारलं होतं। मग तुम्हाला मी काय सांगतोय, तुम्हाला लांबी विचारू द्या, वेळ विचारू द्या किंवा वेग विचारू द्या, तिन्ही गोष्टी विचारू द्या, लांबी वेळ वेग, तरी आपलं सूत्र हाही असंच सूत्र राहील, तेच सूत्र आहे। पुन्हा आता शेवटचं एकदा लिहितो, परत सूत्र लिहिणार नाही। काय, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18, ठीक आहे।
विषय संपला. एवढं सूत्र आहे, फक्त या सूत्रात किमती टाकायच्या. मग आता आपल्याला इथं अंतर विचारलंय, म्हटलं अंतर काय घ्यावं लागेल, x बरोबर वेग किती दिलाय 66 किमी, घ्या 66 किमी, गुणिले वेळ किती दिलाय 15 सेकंद, किती 15 सेकंद, घ्या 15 सेकंद, गुणिले 5/18 आपले जशास तसे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा भाग देऊ आपण, तिन्ही भाग बसते बघा. 3 सक 18, 3 5 15. पुन्हा इथं 6 ने भाग बसते बघा. 6 1 6, 11 सक किती 66. काय राहिलं 11 गुणिले 5 गुणिले 5. मग x बरोबर काय राहिलं बघा 11 गुणिले 5. 11 गुणिले 5 किती होईल 55 गुणिले हे पुढचे 5. मग जर हा गुणाकार केला तर काय होईल, गुणाकार करून घेऊ. 5 गुणिले 5, 5 5 किती 25, चे हातचे आले 2. पुन्हा 5 गुणिले 5, 5 5 किती 25 आणि हातचे 2 किती 27. म्हणजे किती आलं उत्तर आपलं 275. बघा बरं 275 मीटर कुठं आहे का उत्तर बघा या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक पहिलंच दिलं आपल्याला 275. म्हणजेच त्या रेल्वेची लांबी किती आहे तर ती 275 मीटर आहे. लक्षात आलं मित्रांनो, सूत्र तेच आहे. काहीही विचारू द्या, कसंही विचारू द्या, काही अडचण नाही. फक्त सूत्र तुमच्या डोक्यामध्ये पाठ पाहिजे, पाठच ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 3 नंबर बघा प्रश्न. आता काय विचारलंय 180 मीटर लांबीची एक आगगाडी तिच्या मार्गातील एक सिग्नल 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीचा वेग किती असेल. बघा पहिल्या गणितात विचारलं होतं आपल्याला वेळ किती असेल, दुसऱ्या गणितात विचारलं लांबी किती असेल आणि तिसऱ्या गणितात विचारलंय वेग किती असेल. सूत्र आपलं बदलल का नाही, सूत्र तेच. काय अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 एवढंच सूत्र आहे. आता मी सूत्रात किमती म्हणजे सूत्र लिहिणार नाही, डायरेक्ट काय करणार आहे सूत्रामध्ये किमती टाकणार आहे. लांबी किती दिली बघा 180 मीटर. मग ह्या लांबी किती 180 बरोबर काय होईल वेग, वेग आपल्याला काढायचं म्हटलं गुणिले वेग काय होईल x गुणिले वेळ किती दिलाय 18 सेकंद किती गुणिले आपले सूत्रातले 5/18 काय होईल 18 काय होतील कट होतील. खाली काय राहिलं 180 बरोबर काय राहिलं x आणि हे 5 म्हणजे काय राहिलं 5x. मग काय होईल x बरोबर काय होईल 180 भागिले 5. ठीक आहे. भाग देऊन घेऊ. आता हे भागिले कसं होईल पुन्हा एकदा सांगतो. पहिल्या गणितात पण सांगितलंय बघा, या दोघांच्या मध्ये चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं गुणिलेचं चिन्ह असतं. आणि हे गुणिलेचं ही संख्या जर अलीकडे घेतली तर आपण गुणिलेचं काय होतं तर गुणिलेचं भागिले होतं. ठीक आहे. बेसिक आहे हे लक्षात ठेवा. मग बघा 5 1 5, 5 त्रिक 15, 18 तून 15 गेले खाली किती राहिले 3. पुढचा शून्य घेतला किती झाले 30, 5 सक 30. बघा बरं 36 कुठं आहे का ऑप्शन बघा 36. त्या गाडीचा वेग किती आहे 36 किलोमीटर प्रति तास हा काय आहे त्या गाडीचा वेग असणार आहे. सूत्र आपलं बदललं नाही बदललं, उत्तर आलं आपलं 100% आलं. म्हणजे काहीही विचारतो तुम्हाला फक्त एवढं एकच सूत्र लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा सांगतो अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 एवढं सूत्र डोक्यात ठेवा. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की यामध्ये आपण तुम्हाला TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये, तर तुम्हाला याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCSने घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट अशा एकूण 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित मिळतील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील.
मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग ह्या सगळ्या नोट्स किंवा हे आपली टेस्ट सिरीज आणि हे जर सगळं स्टडी मटेरियल तुम्ही वापरलं तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो, तर 200 रुपये किंमत आहे. परंतु ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला पडणार आहे, तर ही फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. याच्यावरती 149 रुपये पे करा आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. व्हॉट्सअपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल, या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. पुढचा प्रश्न बघू, 4 नंबर. एक ट्रेन 72 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास ती तिच्या मार्गावरील एक झाड 8 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी. आता इथं पुन्हा काय विचारलं आपल्याला, ट्रेनची लांबी किती असं विचारलंय. आता लांबी म्हणजेच काय, अंतर. मग अंतर आपल्याला काय घ्यावं लागेल, x बरोबर काय होईल, वेग किती आहे 72 किलोमीटर, 72 गुणिले वेळ, वेळ किती आहे 8 सेकंद, गुणिले काय 518. ठीक आहे. बघा पुन्हा 18 ने भाग जातोय 72 ला, 18 1 18, 18 चौक किती 72. x बरोबर काय राहील आपलं बघा 4 गुणिले 8 गुणिले 5. ठीक आहे. 4 गुणिले 8 गुणिले 5 गुणाकार केला तर काय होईल, x बरोबर 8 चौक 32 गुणिले 5, 32 गुणिले 5 जर केलात काय होईल, 5 दुणे 10 0, हातचा 1, 5 3 15 आणि हातचा 1 16. 160 मीटर. बघा बरं कुठं ऑप्शन आहे, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 160 मीटर दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय बेसिक गणित आहेत, अतिशय सोपे गणित आहेत आणि हे सगळे गणित TCS ने परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. कुणी, TCS ने. म्हणून तुम्हाला सांगतोय TCS ने विचारलेल्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला काय करायचा आहे, जास्तीत जास्त सराव करायचा आहे. का, तर तुम्हाला पेपर कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. म्हणून तुम्हाला सेम पॅटर्नचे अशाच पद्धतीचे गणित विचारले जाणार आहेत. अजिबात काळजी करायची नाही, अजिबात घाबरायचं नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 5 नंबर. 240 मीटर लांबीची एक आगगाडी 510 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 108 किमी प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल. बघा गणित सेम वाटत असलं तरी गणित थोडं चेंजेस आहे. काय केलं इथं बघा, 240 मीटर लांबी आगगाडीची दिली आणि 510 मीटर लांबी कशाच दिली, प्लॅटफॉर्मची दिली. म्हणजे या ठिकाणी काय केलंय, आपल्याला 2 अंतर दिलेत, 2 लांब्या दिलेत की नाही, म्हणजे 2 अंतर दिलेत आणि काय सांगितलं आपल्याला, किती वेळेत ओलांडेल. ठीक आहे. म्हणजे इथं 240 मीटर लांबीची एक आगगाडी दिली, 510 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे आणि विचारलंय किती आगगाडी त्या प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. अजिबात घाबरायचं नाही, सिंपल. बघा तुम्हाला काय सांगितलंय, जेवढे काही लांब्या असतील ना गणितामध्ये, जेवढे काही लांब्या दिल्या असतील किंवा विचारल्या असतील त्या सगळ्या कुठे घ्यायच्या, अंतरामध्ये. मग पहिली लांबी किती आहे बघा 240 अधिक दुसरी लांबी किती आहे 510 बरोबर काय होईल, वेग, वेग किती आहे 108 किलोमीटर प्रति तास वेग घ्या, गुणिले वेळ, वेळ आपल्याला विचारलाय म्हटलं वेळ काय घ्यावा लागेल, x गुणिले 5/18. ठीक आहे. मग काय होईल बघा, 18 ने पुन्हा भाग बसतोय, 18 1 18, 18 सक किती 108. काय राहील आपलं गणित, खाली काय होईल बघा, या दोघांची बेरीज होईल, 240
अधिक 510 बरोबर काय होईल 750 बरोबर काय होईल 6 गुणिले 5 किती 30 आणि हा x जशाच तसा म्हणजेच काय होईल 30x मग x बरोबर काय होईल 750 छेदामध्ये 30 ठीक आहे मग काय होईल हा शून्य कट होईल द्यायचा भाग देऊन घेऊ 3 1 3 3 दुणे किती 6 7 मधून 6 गेले खाली 1 उरला पुढचे 5 घेतले किती झाले 15 झाले 3 5 15 किती आलं उत्तर 25 बघा बरं कुठं 25 आहे का बघा या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आहे 25 सेकंदात ती आगगाडी काय करील त्या प्लॅटफॉर्मला ओलांडून जाईल लक्षात आलं मित्रांनो काही विचारू द्या तुम्हाला काही विचारू द्या कसं विचारू द्या किती विचारू द्या फक्त सूत्र आपलं डोक्यात ठेवायचं सूत्र काय आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 ठीक आहे पुढचा प्रश्न बघू 6 नंबर प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा कारण तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राइब केलं तर याचा फायदा काय होतो तुम्हालाच फायदा होतो कसा तर आपला उद्याचा येणारा पुढचा येणारा जो व्हिडिओ आहे याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन काय केलं जातं तुम्हाला दाखवलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण 6 नंबर 72 किमी प्रति तास या वेगाने जाणाऱ्या 500 मीटर लांबीच्या ट्रेनला 500 मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल सेम पहिल्या गणितासारखंच गणित आहे काय लांबी सांगितली इथं 500 मीटर आहे आणि इथं 500 मीटर आहे मग 500 500 दोघांची काय करायची बेरीज किती होईल बेरीज 1000 डायरेक्ट 1000 घेऊ आपण 500 अधिक 500 लिहिण्यापेक्षा ठीक आहे बरोबर वेग किती आहे 72 गुणिले वेळ विचारला म्हटलं x गुणिले काय होईल 5/18 भाग बसतोय बघा 18 1 18 18 चौक 72 मग काय होईल 1000 बरोबर काय होईल 4 गुणिले 5 किती 20 आणि हा x जशाच तसा 20x आता पुन्हा सांगतो लगेच एखादा विचारेन सर हे 1000 कुठून घेतले 1000 कुठून घेतले आपल्या ह्या ज्या दोन लांब्या होता ना 500 मीटर आणि 500 मीटर या दोघांची काय केली आपण या ठिकाणी बेरीज केली ठीक आहे मग गणित काय होईल आपलं x बरोबर 1000 भागिले 20 काय होईल 0 0 कट होईल 2 1 2 2 10 पुढचा हा 0 जसा तसा किती 50 कुठे 50 ऑप्शन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 काय 50 सेकंद दिलेला आहे म्हणजे त्या गाडीला किती वेळ लागेल तो पूल ओलांडण्यासाठी तर 50 सेकंद लागतील लक्षात येतंय खूप सोपं आहे मित्रांनो खूपच सिंपल आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण 7 नंबर काय विचारलं बघा 220 मीटर लांबी असणाऱ्या एका रेल्वेला 380 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी 15 सेकंद लागतात तर त्या रेल्वेचा वेग किती असेल असं विचारले आणि ताशी विचारले वेग ताशी किती असेल असं विचारले ठीक आहे बघूया मग काय करावं लागलं आपल्याला अंतर घ्यायचे किती अंतर आहेत 220 आणि 380 220 अधिक किती 380 शॉर्टकट नको आपलं स्टेप बाय स्टेप जाऊ डायरेक्ट बेरीज भी केली असती पण नको पुन्हा तुम्ही विचारताल कुठून आले काय विचारलं आपल्याला वेग काढायचा आहे वेग काय होईल x गुणिले वेळ किती दिलाय आपल्याला 15 सेकंद किती 15 सेकंद मग वेळ घ्या 15 गुणिले 5/18 ठीक आहे बघूया आता पुढचा काय करावं लागेल मग आपल्याला या ठिकाणी भाग बसतोय तिन्ही भाग बसतोय बघा 3 × 18 3 × 5 15 मग गणित काय राहील आपलं बघा खाली या दोघांची बेरीज होईल आपली 220 आणि 380 म्हणजे किती होईल 20 आणि 400 आणि 200 600 किती होईल 600 बरोबर काय होईल बघा 5 गुणिले 5 किती 25 छेदामध्ये हे 6 आणि x मग आता x बरोबर काय होईल इथे करतो x बरोबर काय होईल आपल्या या ठिकाणी 600 गुणिले 6 छेदामध्ये किती होईल 25
ठीक आहे का? तर हे 6 इथं भागिले आहेत, बरोबरच्या अलीकडे आले होते काय होतील? गुणिले होतील. हे इथं 25 गुणिले आहेत, बरोबरच्या अलीकडे आले होते काय होतील? भागिले होतील. ठीक आहे. मग भाग देऊन घ्यायचा का? तर भाग देऊन घेऊ पहा या ठिकाणी. 25 एक 25, 25 दुने किती? 25 दुने 50, खाली किती राहिले? 10, पुढचा एक शून्य, 10 वर एक शून्य घेतला किती झाले? 100. 25 चौक किती? 100. काय राहिलं? 24 गुणिले 6. इथं करतो x बरोबर काय राहिलं? 24 गुणिले 6. मग गुणाकार केला तर बरोबर काय येईल? 6 चौक 24 4, हातचे आले 2, 6 दुने 12 आणि 2 किती? 14. 144. बघा बरं 144 कुठे ऑप्शन आपल्याला? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे. 144 किलोमीटर प्रति तास हा काय असणार आहे? त्या गाडीचा वेग असणार आहे. काही सूत्र बदललं का आपलं? नाही बदललं. काही अंतर बदल म्हणजे काहीही गणित विचारता तुम्हाला, फक्त एवढं सूत्र जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर या प्रकरणावरचे 90% गणित तुमच्या इथं सुटणार आहेत. आणि याला पुस्तकावाल्याने काय केलं माहिती आहे? टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4, टाईप 5, टाईप 6 पार 20 टाईप पर्यंत गेले हो. विद्यार्थी पार गोंधळून गेला. अरे कोणत्या टाईपला कोणतं गणित वापरायचं, कोणत्या टाईपला कोणतं सूत्र वापरायचं. गणित जेवढं पुस्तकामध्ये अवघड दाखवलं जातं ना तेवढं गणित अवघड नाही. आता तुम्हाला सांगतो मी, पुस्तकामध्ये गणित बुद्धिमत्ता अवघड का आहे? तर ह्या सगळ्यांचे क्लास आहेत. प्रत्येक तुम्ही कुठलं पुस्तक घ्या त्याच्यावर लगेच जाहिरात असते. क्लास जॉईन करा तुम्हाला एवढा डिस्काउंट, हे क्लास जॉईन करा इतका डिस्काउंट. मग यांचा हेतू काय आहे? तुम्ही एकतर त्यांचं पुस्तक घ्यावं आणि परत त्यांचा क्लास जॉईन करावा, म्हणून तुम्हाला ते गणित समजत नाही. लक्षात येतंय? गणित बुद्धिमत्ता सोपा विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क काय सहज घेऊ शकता. फक्त त्याला तुम्हाला एकच गोष्ट करायची, ती म्हणजे तुम्हाला सराव करायचा आहे. बाकी दुसरं काही करायचं नाही. या तुम्हाला ट्रिक्स म्हणा किंवा सूत्र म्हणा हे सगळे प्रकरण आपण घेणार आहोत. तुम्ही जर आपला व्हिडिओ पाहिले आणि फक्त सराव केला ना तर कुणाला गणित बुद्धिमत्तासाठी 1 रुपया द्यायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 8 नंबर. 95 मीटर लांबीची एक आगगाडी 126 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक बोगदा ओलांडण्यास तिला 26 सेकंद लागतात, तर त्या बोगद्याची लांबी किती? आता तिसराच प्रश्न विचारलाय बघा. काय विचारलंय? बोगद्याची लांबी किती विचारलंय. काय? बोगद्याची लांबी किती आहे की नाही वेगळा पॅटर्न? मग मी लगेच म्हणायचं का टाईप 4, टाईप 8, टाईप 7? अजिबात नाही. तेच सूत्र आपलं काय असणार आहे तेच. इथे एकदा वाटलं तर लिहून ठेवतो, इथं आहे जागा. तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18 हेच सूत्र आहे. कुठं बी काही टाईप विचारतो तुम्हाला. ठीक आहे. मग बघा अंतर आता इथे काय दिलं बघा. एकतर आपल्याला 95 मीटर लांबीची आगगाडी दिली. काय? मग हे 95 मीटर घ्या. 95 अधिक आपल्याला कशाचं अंतर काढायचं आहे? बोगद्याची लांबी काढायची म्हणजे अंतर काढायचं की नाही? मग बोगद्याची लांबी काय घेऊ आपण? x. हा, बोगद्याची लांबी काय घेतली आपण? x. बरोबर काय होईल? वेग किती आहे? 126 किलोमीटर. किती आहे वेग? 126 गुणिले किती वेळ लागतो तिला? 26 सेकंद लागतात. 26 गुणिले आपले 5/18. ठीक आहे. विषय संपला. मांडणी झाली. गणित आपलं सुटलं. आता इथं बघा, इथं भाग आपल्याला 18 ने डायरेक्ट याच संख्येला भाग जात नाही. मग दुसऱ्या संख्येने भाग द्यावा लागेल. 9 ने भाग जातोय बघा. 9 दुने किती? 18. इथं भाग देऊ बघा. 9 1 9. 12 मधून 9 गेले किती राहिले खाली? 3. पुढचे 6 घेतले 36 झाले. मग 9 चौक किती? 36. ठीक आहे. पुन्हा इथं बघा, इथं 2 आहेत, इथं 6 आहेत. मग काय होईल? बे क बे इथं 14 देऊ. बे 7 किती? 14. ठीक आहे. मग गणित काय राहिलं आपलं बघा. 95 अधिक x बरोबर काय राहिलं? 7 गुणिले 26 गुणिले 5. एक व्हिडिओ फोन येतोय, 1 मिनिट फक्त, झाला कट पण झाला. गुणिले 5 एवढंच गणित राहिलं आपलं. ठीक आहे. मग आता गुणाकार करून घेऊ का? काय होईल बघा. हे जशाच तसं लिहून घेतो. अधिक x बरोबर काय होईल?
7 ने 26 ला गुण आधी 7 सकून किती 42 ची 2 हातच्या आले 4 7 दुने 14 14 आणि 4 किती 18 182 गुणिले किती हे पुढचे 5. आता हा गुणाकार करून घेऊ. इकडलं जशास तसं लिहून घ्यायचं 95 अधिक x बरोबर 5 दुने 10 शी 0 हातचा आला 1 55 40 हातचा 1 किती 41 पुन्हा हातचे किती येतील 4 5 1 5 आणि हातचे 4 म्हणजे किती 910. ठीक आहे. मग आता गणित काय राहिलं आपलं बघा 95 अधिक x बरोबर 910. मग x बरोबर काय होईल आपलं बघा 910 वजा किती 95. आता इथं वजा कसं झालं सांगतो. इथं कोणतं चिन्ह आहे यांच्यामध्ये अधिकचं चिन्ह आहे. मग हे जर पलीकडे गेलं इथं अधिक आहे बरोबरच्या पलीकडे गेलं काय होईल मायनस होईल म्हणजे वजा होईल म्हणून तिथं कोणतं चिन्ह आलं वजाचं चिन्ह आलं. मग x बरोबर जर ही वजाबाकी केली 910 मधून जर 95 गेले तर किती राहतील आपल्या या ठिकाणी 815. बघा बरं 815 कुठं उत्तर आहे का बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे 815 मीटर. ही कशाची लांबी असणार आहे त्या बोगद्याची लांबी असणार आहे. लक्षात येतंय सोपं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 9 नंबर 180 मीटर लांबीची एक रेल्वेगाडी 162 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती. पुन्हा काय विचारलंय बोगद्याची लांबी. गाडीचं अंतर किती दिलंय 180 मीटर घ्या 180 अधिक काय होईल बोगद्याची लांबी x बरोबर काय होईल किती वेग आहे 162 घ्या 162 गुणिले वेळ किती आहे किती सेकंद वेळ आहे 20 सेकंद घ्या 20 गुणिले आपले सूत्रातले 5/18. ठीक आहे. बघा काय होईल आता 18 ने भाग जातोय बघा 18चा पाडा पाठ आहे ना 18 1 18 18 9 किती 162. मग काय होईल आपल्या या ठिकाणी 180 अधिक x बरोबर काय होईल 9 गुणिले 20 केलं 9 दुने किती होईल 18 म्हणजे किती 180 गुणिले आपले पुढचे 5. मग काय होईल बघा 180 अधिक x बरोबर काय होईल गुणाकार करून घेऊ 5 0 0 18 5 किती 18 5 डायरेक्ट 90 म्हणजे तुम्ही या ठिकाणी 90 म्हणजे 900 गुणाकार येईल आपला. मग इथं काय होईल आपलं x बरोबर 900 वजा काय होईल 180. जर ही वजाबाकी केली 900 मधून 180 गेले तर खाली किती राहतील आपले 720 राहतील. बघा बरं 720 कुठं ऑप्शन दिसतंय का बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 720 मीटर दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो खूप सोपं आहे. फक्त हे काय केलंय तुम्ही पुस्तकामधले टाईप 1 टाईप 2 25 25 33 टाईप आहेत हे टाईप बघून तुम्ही गोंधळता आणि मग विचारता सर खरंच इतके सोपे प्रश्न परीक्षेत असतात का. तर होय परीक्षेत असेच प्रश्न असतात. पुढचा प्रश्न बघा 10 नंबर 53 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास एक मोटरसायकल 7 तासामध्ये किती अंतर कापेल. सिंपल प्रश्न होता. इथं फक्त काय करायचंय 553 गुणिले काय करायचंय 7 करायचंय फक्त एवढंच. सॉरी 553 नाही फक्त 53 आहे 53 गुणिले 7 करायचंय एवढंच करायचंय आपलं उत्तर येणार. आणि येणारं उत्तर काय करायचंय कमेंट मध्ये सांगायचंय. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.